नमस्कार. सर्व नागरिकांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. 2026 वर्ष हे सर्वांना सुख, समाधान, आनंद आणि लोकशाही मार्गाने जावं, अशी मी भारतीय राज्यघटनेच्या नुसार सर्वांना शुभेच्छा देत आहे. गेले 3-3.5 वर्ष या राज्यामध्ये लोकशाही नव्हतीच. लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही. पण गेल्या 3 वर्षामध्ये आपल्या राज्यात 200-250च्या वरती नगरपालिका आहेत, काही महानगरपालिका आहेत, की ज्याच्यामध्ये निवडणुकाच झाल्या नव्हत्या. प्रशासकीय अधिकारी पूर्णतः हा कारभार पाहत होते. त्यांनी काय साध्य केलं हो? जसं ब्रिटिश काळामध्ये जे हुकुमशाही होती तसंच किंवा राष्ट्रपती राजवट त्या पद्धतीनेच कारभार चालला होता. जेव्हा एखाद्या परिसरामध्ये तिथला स्थानिक लोकप्रतिनिधी किंवा स्थानिक नागरिक जेव्हा आपल्या समस्या घेऊन जायचा, ते ऐकायला पण कोण नव्हतं. कारण की प्रशासकीय अधिकाऱ्यांना मनमानीत कारभार चालला होता ना. कोण आहे बोलायला तयार? कोण ऐकायला तयार आहे? कोण नाही. जसं चाललंय तसं चाललंय. लाखो करोडची कामं आलेलं कळलं. बिलं निघालीत. कुठं कामं झालेत हो? मानकानं भेटली, हे भेटलं, ते भेटलं. जर तुम्ही रस्ते, फुटपाथ, गटारं, झोपडपट्टी एरिया बघितला, तर कुठल्याही विकास कामं झाली. मला अख्ख्या राज्याच्या नागरिकांना, महिला असो, पुरुष असो, लहान मुलं असो, शालेय व्यवस्था असो, आरोग्य व्यवस्था असो, त्यांना सगळ्यांना माझा प्रश्न आहे, की गेल्या 3-3.5 वर्षामध्ये कुठली प्रगती झाली हो? पण शासन म्हणतं आम्ही हजारो कोटी खर्च केले, लाखो कोटी खर्च केले. कुठे आहेत पैसे ते? एखाद्या योजनेच्या ह्याच्यामध्ये ते गुंतवतात, पण ते दाखवत नाहीत आणि दिसत पण नाही. मग ते पैसे गेले कुठं? असो. पण आत्ता ज्या निवडणुका झालेल्या आहेत, त्या निवडणुका तरी पण त्यांनी निवडणुका करून घेतल्या, पण त्यांनी परत निकाल यायला 1 महिना 20 दिवस लावले. असू द्या. पण आता जो येणारा काळ आहे, येत्या 2-4 दिवसात, 5 दिवसात काय असेल ते, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेनुसारच आता अधिकृत लोकशाही पुन्हा एकदा सुरू होणार आहे. यांनी जे 3-3.5 वर्ष जे झाकून ठेवलेली लोकशाही होती, ती आता पुन्हा एकदा उजेडात येत आहे. आणि जे निवडून आलेले उमेदवार आहेत, त्यांनी आताच कामं सुरू केल्याचं दिसायला लागलेलं आहे. प्रचंड प्रमाणामध्ये काही ठिकाणी ज्या काही अविकसित कामं होती, ती आता त्यांनी सुरुवात केलेली आहे. साफसफाई असो, स्वच्छता असो, जे प्राथमिक सध्याचं कामं आहेत, ते स्थानिक आता जे निवडून आलेले उमेदवार आहेत, ते करताना पाहायला मिळत आहेत. आणि हीच कामं आता इथून पुढे सगळी चालू राहतील. प्रत्येक गावामध्ये आरोग्य, सुव्यवस्था, लाईट, काय असेल ते पाणी पुरवठा, सगळ्या आता कामाला सुरुवात होईल. आणि त्याचबरोबर काही विकासात्मक कामं जी असतील मोठमोठी, ती आता मार्गी लागतील. पण माझं एक म्हणणं आहे, जे आता जे निवडून आलेल्या सगळ्या उमेदवारांना, की या गेल्या 3-3.5 वर्षामध्ये जेवढा काही या प्रशासकीय लेव्हलला यांनी जी बिलं काढलीत, जी कामं केलेली दाखवत आहेत, जी कामं झालेली दिसत पण नाहीत, त्याचा पाठपुरावा करावा लोकशाही मार्गाने, माहिती अधिकार टाकून किंवा त्याच्या फायली सगळ्या शोधा. कुठल्या अनधिकृत बांधकामांना परवानगी दिलेल्या आहेत, कोण असतील ते बिल्डर असतील, कुठले काही शासकीय, अशासकीय कोण असतील, त्या प्रत्येकाच्या मागं आता या निवडून आलेल्या उमेदवारांनी लागायचं आहे आणि भारतीय लोकशाही पुन्हा एकदा रुजू करायची आहे. आम्ही पाठीशी आहोतच आणि मी खंबीरपणेच आहे आणि सर्वांच्याच पाठीशी राहणार आम्ही आहोत. कारण की आम्ही भारतीय राज्यघटना मानतो आणि त्या भारतीय राज्यघटनेचा मूलभूत पाया हा छत्रपती शिवाजी महाराज आहेत. कुठंही घाबरायचं नाही. होईल झालं, आलं तर झालं, आम्ही बिंदास आहेत. पण आत्ता खरी लोकशाही मार्गी लागत आहे. तर सर्वांना विनंती आहे, की आत्ता जी लोकशाहीमध्ये आता जे निवडून आलेले जेवढे उमेदवार आहेत, त्यांना आम्ही जे काही पत्रव्यवहार करू किंवा काय विनंत्या असतील, त्या तुम्ही मान्य कराव्यात. विकास कामं तर करायचीच आणि जुन्या फायली सगळ्या बाहेर काढायच्या आहेत. त्यासाठी आम्ही तुमच्याबरोबर आहोत आणि आपल्याला पुन्हा एकदा आपल्या संपूर्ण लोकशाहीचा पायाभरणी नव्याने करायला लागेल असं वाटायला लागलेलं आहे. तरी आपल्या सर्वांना निवडून आलेल्या नवीन उमेदवारांना सर्वांना सदिच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.